सगळ्याला नमस्कार आणि शुभ संध्याकाळ का दुपार होत आहे. हो काय सध्या तर रोग लागले ना का झोपलेले जास्त आहे. किती वेळ उठवा काय बी करा. शांगाला गेलते ग बस. बघा आता कौतिकाच आम्ही असं काय केलं. तुझ्यात माझ्यात लय जमीन आसमानचा फरक. बघा आता ह्या किती 80 वर्षाच्या म्हातारी झाले ते आणि मी किती 15 वर्षाची पोरगी 16. काय 16 बाया वर्ष धोक्याचं. नाही बाय धोक्याचं धोका कशाला असतोय. मला काय माहिती गाणं आहे ना. मग कसं म्हणताय तूच म्हणली 15 म्हणून मी म्हणलं 1 वर्ष टाकावते आता म्हणजे गाण्याला सुट होईल. बघा आता तरी राहताय असेच बोलते त्या बघा सारखं बघा आहे जरा उठून बसावं काय आम्ही ह्यांनी झोपायचं ना आम्ही यांच्यापाशी येऊन घाल बसायचं. वारा स्वतः मला नाकात कापूस घाल माझ्या बसली उशाला बी. बघा आता बसाय सुद्धा पंचायत आहे बघा यांच्या पुढं. वारा घाल आता पदराला. आता मी नसतं घालायचं भाऊकीनं ते कुणी तर घालायचं असं सोयऱ्यानं. कोणाला बोलवते बहिणीला कोणाचं? तुमची बनव माझी म्हणा कुणाची तुझ्याच बहिणीला बोलव. माझ्या मला नाही कुठं बहिणी. आता माझे बोलू असते पण लय लांब माहिती आता कवा यायची. जाऊ दे का अक्षयची बायको आली ती घरडीवर मला वारा घालायला. तो काय बघा हो काय इथं कोण आले बघा आपल्या इथं आहे का नाकात कापूस घातला किती मी आलो कापूस आणि हे घेऊन अगरबत्ती काय अगरबत्ती कापड ते घेऊन येतो मी. बघा वारा घालून. आणि होय आणि 3 लेकर काय करायची वारा घातल्यावर सांभाळा की तुम्ही नाही काय का माझे मीच सांभाळत बसून. बघा आता एक जण वारा घालतय एक कापड आणतय एक जण माणसं बोलवल उशाला बसून रडचाल आणि लेकर सांभाळायचं जड झालं. अहो आधी विचार कधी करायचा असं सांगू का ज्यावेळेस तुम्ही आमच्या भाऊजी संग लग्न करायचं होतं का नाही त्यावेळेस विचार तर करायचा माती खाल्ली म्हणून तर आणि परत लग्न केलं ते केलं परत 3 लेकर तुम्ही जन्माला घातले ते त्यांचं बघायचं आणि मग परत कापूस बिपूस घालायचं नाका तोंडात मग वार घालायचं. त्यांना त्यांच्या पायावर उभं करून त्यांच्या पायावर उभा करून बघा बघा या सुद्धा म्हणते त्या का नाही खरं आहे. त्यांना त्यांच्या पायावर उभं करून जायचं हा मग तुम्हाला पुढचा मार्ग मोकळा. मोकळा. मग काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर. माझं म्हणणं काय नाही बघ जोपर्यंत चांगलं होतं तोपर्यंत लेकराला जन्म दिला लेकराला खाऊ पिऊ घालून मोठं केलं. पण आता काय माहिती मनानं डोक्यात विचार येतात तसलं घाण मरून जाऊ अहो कसं असतंय की एकदा निघून जाऊ. एकदा जन्म असतो 10 बऱ्या नसतो काय जन्म. तर जन्माला लागली काढे बाई. बघ बरं मारा बरं बघू तुमची हिंमत आहे का मरू मारायची. ना की माझ्या मागे या लेकरांना कोण बघायचं जित्या पण कुणाची पळीवर आमटे नाही आणि मी मेल्यावर तर मग काय खरं मग आपल्याला मरणं होत नाही तर म्हणून येत असं माझं म्हणणं आहे. मराव मराव का तर काय म्हणते काय का तसं नाही बाय होता असं त्या लेकरा बाळाची आय आहे तसं सारखं नाही म्हणावं मरावं. उठून जरा बसावं दूध पिशवी एक आणावी पाहुणे रावळी आली ती दारात हो का इथं पाहुणे काय लोकांचे आहेत का पाहुणे आपलेच आहेत. पाहुणे रावळे दररोजचीच आहे ते होय. दररोजचे नाही पण मी आल्यापासून लय दिवसात ना आले ते आता ते सुट्टी नव्हते म्हणून ती येत नव्हता आता सुट्टीवर आहे म्हणून येतोय आला. तर चांगली काय आता रतीब तर काय नाही म्हणा पण दूध पिशवीत तर आणावं लावावं बघा हाय का हाक कशी हाय राहतायची कुठं बी असू दे की येणार म्हणजे येणारच घराच्या अवतर देणार बघा आणि आजारी आहे त्या अहो माणसं भेटली की बघा हो का सनी देव बी आले तर आहे का गावचा कोतवालची पदवी पण नाही आता खाली, होय. ती पप्पा भाऊजी आहे तर आपल्या लेकरांनाच आपण हाका मारायचा पण गाव आपलं एवढं शांत आहे की सहज हाक मारली तर आलाच पाहिजे. बरोबर खरं आहे. आमचं गाव लय भारी आहे शांत एकदम कुणाच्या आदत नसते कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही काय नाही गाव म्हणते मी तेच की गावच की गाव धुतलं तांदळाचं आहे सगळं. तेच म्हणलं. कुणी मरून पडलं ना तर कळायचं नाही कोणाच्या घरात आमटे आहे ते माहिती पडायचं नाही पण कोण कुठं पळालंय कोण कुठं बसलंय कोण काय करतंय ती लगेच पप्पा आलं का रे? ते लगेच असल्या खबरे कोणाच्या घरात चूल पेटले नाही असलं कोणाला माहित नसतं. दर एक दुधाची पिशवी आणजा
उठावं जरा बसावं पाहुणे रावळे आल्यावर तसं तर तसं नसतंय सारखं. हम्म. आज नवी साडी विडे घातली कुठे गेलं नव्हतं गेलती की कुठं फिरायला. जेऊरला. बघा आता मला तर माहित नाही ना. जेऊरला गेले होते. हम्म. दवाखान्यात जावं म्हणलं, थोडा भाजीपाला घ्यावा म्हणलं, तर पैसेच निघले नाही. हम्म. अरे बोलत महागारी. मला नेलं नाही ते मग तसं झालं. तू कशाला गळ्यात लोडणं सारखं लोक नावं ठेवतात ते म्हणते स्वातीला तुझ्यासारखं स्वातीला बी सवय लावते का? बघा आता तुम्हाला आता कसलीच सवय आहे, त्यांनाच माहिती असेल. जाऊ द्या कमेंट कर काय लक्ष द्यायचं. हिंडायचे ग हम्म. बहुरंगी काय म्हणतात मला, काय म्हणते? हिंडफिरे बहुरंगी अजून काय तर म्हणतात. त्यांचं जीवन गेल्या जन्मी तमाशात होते. जीवन मॅडम आणि अभ्यास करू अभ्यास केलं. हो. मॅडम यंदा ते असू दे काही असू दे आईच्या बँकेचं पुस्तकच आहे बघा हातात. काव्य काव्य काय काव्या काव्या हनुमंत भालेराव. काव्या आहे ते शिंगम मधली. ते झालं का बरं नाही ना, ते झालं ते काव्या शिंगम मधले आहे. तर आता ह्यांना करतील रात्रीच्या मी येते चहा पिऊन. काय लवकर चहा करा हो, इथे प्यायला ती इथं. लवकर हा तर आता घरी काय चाललंय काय नाही. होय होय. तर ह्यांना सगळ्याला बघायचं होतं ना, हे आजारी आहेत हो का आजारी आहेत होय का. काय होतंय नेमकं सांगावं त्यांना. कशाच एवढं टेन्शन घेत आहे. संपलाय दोनच आणलं होतं बघ आता. अवस चेहरा आणि तीन कसा सुकलेला आहे का. तर त्या ताईला बघायचं होतं तुम्हाला. गोळी गिळी काय गिळत उदरती घेता. इंजेक्शन करून या म्हणलं तर ते इंजेक्शन पण करत नाहीत आणि कायच नाही. तर लय अवघड झाले. कसं आहे की आमच्या मागं भूक लागल्या आणि सारखं आहे का नाही. तर रत्ताई गेलत्या मगाशी जीवरला. रत्ताईनं आणल्या काही तायडाला रिंगा त्यांना पण घेतल्या आणि तायडाला पण घेतल्या. पण आणल्या मीच घेतल्या मरत तिकडं होय चांदीचे आणले ते. तर बघा भटीवर असून जरा दन धाकट होता, पण इथं आल्यापासून सगळा अवतारच बदललाय त्यांचा. काय करावं काय नाही. कशा टेन्शन घेता राहू की नसू दे काम. नसू दे काम ती खाऊच की कसं तरी. आता जे कामाला नाही ते जात ती काय करते ती. खायचं तसंच. येड्यावणी करून परत तुम्ही टेन्शन घेतल्यावर कसं करायचं आम्ही. मग आणि तेव्हा ती सारखा तसा घाम येतोय. आता मी पण येतच आहे का नाही, मला आहे का घाम आलाय का काय आलाय का. म्हणजे अवतारच बदललाय माणूस. आणि दरवर्षी कसं असतं एक काम झाल्यावर लय फ्रेश मध्ये असते ते आहे का नाही. आणि इकडं गावाकडचे आले ते सगळं अवतारच बदललाय. जसं इथं आले ते तसं 8 दिवस म्हणजे रत्ताच्या घरात होतं तर चांगलं होतं. आणि इकडं जी आले तर तसंच जायचं तसंच जायचं. म्हणजे त्यांच्या बी डोक्याला की असं कामं नाही ती धंदा नाही तर लेकरांची शाळा ती असं डोक्यात. पण मला बोलून दाखवत नाही पण मी त्यांच्यात मनातलं सांगते असंच ना. काय करायचं काय नाही ते अवघड आहे. तर चला भाऊजी झोपलेत का तिथं राडा तर दारात बघा. हे आलेलं इथंच झोपलं होती ते राहताय ती आणि परत तिकडे गेलते. तर कुठे आहे जर्मनी आहे की ते ड्रम आपल्याला एक ड्रम भरून आणा गार पाण्याचं होईल. आणि जरा उठत जावा जरा हसत खेळत राहत जावा जरा थोडं मजा करत जावा. भटीवर होतं तेव्हा चांगला सुखी होता. कर्म नाही मला आई घरी तसलंच कर्म नाही. मनच लागा नाही काय माहिती अन्न पण जायना आणि कायच पण नाही. बघ माझा हात पाय मग मी तेच म्हणते मनच लागा नाही गावाला.
अहो कामधंदा असल्यावर मन लागतं, खुश राहतं माणूस. कामं नसल्यावर असंच राहतं. पण मी आता आपलं हसून खेळून जगते का नाही, राहते का नाही. तसं तुम्ही बी राहत जावं हो, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही खुश असलं म्हणजे सगळं खुश असतं या. जर थोडा हसरा चेहरा ठेवावा. तिथं भटीवर कसलं भारी होतं आमचं. तर चला आता, नाही व्हिडिओ मोठा झाला. बाय.